अभी मैं इस मीटिंग के अंदर फोर्थ स्कॉलरशिप के जितने भी बच्चे हैं और सेवेंथ स्कॉलरशिप के जितने भी बच्चे हैं उनके लिए कुछ जरूरी पॉइंट्स बता रहा हूँ, कुछ जरूरी मटेरियल्स भेज रहा हूँ और पेरेंट्स के साथ भी शेयर कर रहा हूँ कि आपको घर पे करवा के क्या क्या लेना है। राइट, मैं बारी बारी से बात करता हूँ। पहले मैं फोर्थ के बच्चों की बात एक 5 मिनट करूंगा, फिर सेवेंथ, ऐसे शफल करते रहूंगा। तो देखिए, मैंने फोर्थ के बच्चों को 3 प्लेलिस्ट भेजे हैं। साल भर में सारा सिलेबस पढ़ाया गया है, मैथ्स की बहुत प्रैक्टिस हुई है, सब कुछ है। लेकिन उसके बावजूद भी मैंने भेजा है। एक तो है फोर्थ स्कॉलरशिप कंप्लीट नाम से एक प्लेलिस्ट है। तो जितने भी फोर्थ स्टँडर्ड के मम्मी पप्पा होंगे वो थोडा ध्यान से सुनिए। मी आता ग्रुपवरती चौथी पाचवीचा जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती, ह्या SRBP फोर्थ फिफ्थच्या ग्रुपवरती मी आता 3 लिंक पाठवलेल्या आहेत. एक युट्यूबची लिंक, दुसरी युट्यूबची लिंक आणि तिसरी युट्यूबची लिंक. हे युट्यूबच्या लिंकमध्ये काय आहे, जसं की जर मी पहिल्या लिंकवरती क्लिक केलं तर त्यामध्ये चौथी स्कॉलरशिप मागील वर्षांचे सगळे पेपर, बुद्धिमत्ताचे प्रश्न, इंटेलिजन्स सब्जेक्टचे प्रश्न, मॅथ्सचे प्रश्न, इंग्रजीचे प्रश्न, मराठीचे प्रश्न, हे सगळे काही कव्हर होऊन जातील. तर मोठी-मोठी सांगितलं ती ही एक सराव करण्याची प्लेलिस्ट आहे. ही काही अशी प्लेलिस्ट नाही, हे काही असे व्हिडिओ नाही की एकदम झिरोपासून बेसिकपासून शिकवतायत, नाही. वर्षभरात मी विद्यार्थ्यांचा भरपूर अभ्यास करून घेतलेला आहे आणि हे सगळंच्या सगळं सरावासाठी आहे. तर ही एक लिंक आहे. मग फक्त मॅथ्ससाठी अजून एक लिंक पाठवली ज्याच्यामध्ये फक्त मॅथ्स होतो आणि हा कितवीचा मॅथ्स होतो? हा 5वीचा मॅथ होतो. 5वी वर्गाचा. पण 5वीच्या गणिताचा जर आपण अभ्यास केला तर सहज आहे की सोपंच जाणार आहे. 4थीची स्कॉलरशिप आपल्याला सोपीच जाणार आहे 26 तारखेची. त्यामुळे पालकांनी नियमित गणिताचा एक व्हिडिओ करून घ्यायचा आहे. यामध्ये 15 व्हिडिओ आहेत आणि जवळपास आपल्याकडे तितकेच 14-15 दिवस आहेत आपल्याकडे अजून 26 तारखेपर्यंत. तर पालकांनी दररोजचे 1-1, 2-2 व्हिडिओ, 1-1, 2-2 व्हिडिओ करून घेणे आहे विद्यार्थ्यांकडून. ट्युशन तर सुरूच राहणार आहे. पण त्याशिवाय घरी आल्यावर आता शेवटच्या 10-12 दिवसांमध्ये आणखी काय करून घेऊ शकतो? तर हे मी पाठवतोय, हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर 4थीच्या मराठीसाठी 5वी नवोदयला जो मराठी व्याकरणाचा अभ्यास असतो, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहे. आपण सर्व आता स्क्रीनवरती बघूच शकतात, की 11 मिनिट, 12 मिनिट, 11 मिनिट असं 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. पुढे चालून एखादा व्हिडिओ मोठाही असेल, पण मॅक्सिमम 10-15 मिनिटाचेच व्हिडिओ सगळेचे सगळे आहेत. राइट? तर ह्यामुळे असे सर्व व्हिडिओज आपण मराठीचेही करून घ्यायचे आहेत पालकांना. तर मी 4थीच्या ग्रुपवर इतकेच व्हिडिओ पाठवले. मुलं घरी फोन बघतातच. त्याशिवाय जर मुलांनी अभ्यासाच्या गोष्टी बघितल्या, तर बरंच व्यवस्थित होऊन जाईल. आणि आता 7वीच्या बाबतीत सांगतो. जर पालकांनी कॅमेरा ऑन करून बसलं, विद्यार्थ्यांनी जर कॅमेरा ऑन करून बसले, तर खूप चांगलं होईल. तर 7थच्या बाबतीत आता मी सांगतोय, 7वीच्या बाबतीत मी सांगतोय. तर सर्वात पहिले मी 7वी मराठीसाठी, मराठी हा विषय 300 मार्कांमधून 50 मार्कांसाठी येतो. तर 50 मार्काच्या मराठीसाठी मी 2 प्लेलिस्ट पाठवल्या आहेत. ऐकणं जास्त गरजेचं आहे. बघणं इतकं काही गरजेचं नाही. ऐकणं जास्त गरजेचं आहे. पहिला तर एक व्हिडिओच आहे. किती तासाचा? 3 तासाचा व्हिडिओ आहे. फक्त मराठी भाषेचा. ठीक आहे. 7वीच्या ग्रुपवरती मी जे हे मेसेज पाठवलेत आता, 7th मराठी, 7th मॅथ्स आणि 7th मेंटल एबिलिटी असं म्हणून. त्यामध्ये पहिला आहे 7th मराठी. त्यामध्ये आपण सर्व पालक, विद्यार्थी बघू शकतात, की 2 लिंका दिलेल्या आहेत मी. पहिली लिंक ही एक व्हिडिओची लिंक आहे. तो व्हिडिओ 3 तासाचा आहे आणि त्यामध्ये संपूर्ण मराठीचे व्याकरणाचा सराव होऊन जातो. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात, की सर शिकवत चाललेत आणि मराठीचे प्रश्नही सोडवून घेत आहेत. सर्व धड्यांचं 10-10, 15-15 मिनिटांमध्ये सराव सुद्धा करून घेतायत आणि त्या सराव झाल्यानंतर त्या धड्यांचे 10-10, 15-15 प्रश्नही सोडवून घेतायत. मग खाली डबल कशाला मराठीचा व्हिडिओ पाठवला? कारण ती एक पूर्ण प्लेलिस्ट आहे. 10-10, 15-15 मिनिटांची एक छोटीशी ती पूर्ण प्लेलिस्ट आहे. काही व्हिडिओ मोठे पण आहेत, 30 मिनिटांचे, 40 मिनिटांचे. बरेच व्हिडिओ 15-20 मिनिटांचे आहेत. तर हे व्हिडिओ आपण पाल्यांकडून करून घ्यावेत. हे ऐकून आहेत 35 व्हिडिओ, 35. दररोजचे जर 2 केले, 3 केले, सगळेच होतीलच. सगळे कंपल्सरी झालेच पाहिजे असं आवश्यक नाही. पण करत राहिलो तर खूप बरं आहे. कारण हे सगळे 8वी शिष्यवृत्ती, 8वी स्कॉलरशिपचा मराठी आहे. तर 8वी स्कॉलरशिपचा मराठी आणि 7वी स्कॉलरशिपच्या मराठीच्या अभ्यासक्रमात काहीच, सिलेबसमध्ये काहीच फरक नाहीये. फक्त काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेव्हलमध्ये फरक आहे. तर जर 8वीच्या मराठीचा अभ्यास आपण केला, तर 7thचं मराठी आपल्याला व्याकरण आउट ऑफच जाईल. आणि जर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्टेट मेरिटमध्ये यायचं असेल, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट मेरिटमध्ये यायचं असेल, तर मराठीचा सुद्धा तितकाच चांगला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे.
त्यामुळे हे गरजेचं आहे की सेव्हन्थच्या ग्रुपवर पाठवलेले मराठीचे व्हिडिओ विद्यार्थ्यांनी करावेत. सेव्हन्थच्या ग्रुपवर मॅथ्स पण पाठवलंय. पण 7वी मध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. जे SRG बॅचचे विद्यार्थी आहेत, त्यांनी हे व्हिडिओ करणं आवश्यक नाहीये. त्यांना मी प्रश्न सोडवायला पाठवणार आहे. त्यांनी प्रश्न सोडवायचे आणि मला प्रश्न विचारायचे. ठीक आहे, डाउट्स वगैरे विचारायचे. आणि इतर 7th म्हणजे मध्ये असे जितकेही विद्यार्थी जे SRG बॅचमध्ये नाहीयेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ करणं अत्यंत आवश्यक आहे. मॅथ्ससाठी हे सर्व व्हिडिओ करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे स्कॉलरशिपचे मागचे कितीतरी वर्षांचे पेपर सोडवून आणि रिव्हिजन करून घेतल्या जातील. ठीक आहे. व्हिडिओजच्या माध्यमानेच तुमची रिव्हिजन होऊन जाणार. आता आपल्याकडे कमी वेळ आहे आणि विद्यार्थ्यांना फोन बघण्याची भरपूर सवय आहे किंवा बऱ्याच जणांच्या घरी स्मार्ट टीव्ही आहे. टीव्हीवरतीच ते YouTube लावून देतात मुलं. तर हे करत बसलेलं फार बरं होईल. 7वी मध्ये बुद्धिमत्ता चाचणी मेंटल एबिलिटीसाठी एक प्लेलिस्ट पाठवली आहे. ती पण SRG बॅचच्या विद्यार्थ्यांना करणं कंपल्सरी नाही. जर का तुम्हाला कॅलेंडरमध्ये, तुम्हाला ब्लड रिलेशनमध्ये, तुम्हाला एखाद्या नंबर सीरीजमध्ये कुठे जर एखाद्या 2 धड्यांमध्ये अडचण येत असेल SRG बॅचच्या विद्यार्थ्यांना, तर मग आपण तितके 2-3 व्हिडिओज करायचे. बाकी प्रॅक्टिसच करायची, जे मी प्रश्न पाठवणार आहे आता 5 मिनिटात. इतर सर्व 7वीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णचे पूर्ण व्हिडिओ करायचे आहेत. ठीक आहे. कंप्लीट व्हिडिओज करायचे आहेत. आता 7वी वरून मी पुन्हा 2-5 मिनिटांसाठी 4थीच्या बॅचवरती येतो. तर जी आपली 4th स्टँडर्डची बॅच आहे, बरोबर? 4th स्टँडर्डची बॅच आहे. ह्यावर मी सगळं काही पाठवलंय, पण मी बुद्धिमत्ता चाचणी पाठवलेलं नाहीये, मेंटल एबिलिटी पाठवलेलं नाहीये. का बरं? कारण चालू क्लासमध्येच मी विद्यार्थ्यांचा खूप जास्त सराव मेंटल एबिलिटीचा करून घेतलेला आहे. पण जर 4th स्टँडर्डमध्ये स्कॉलरशिपचे कोणीही असे विद्यार्थी असतील, की भैय्या आम्हाला मेंटल एबिलिटीचा सराव हवा आहे, पुन्हा एकदा. तर मी आपल्याला एक रिसेंट व्हिडिओ आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा झाल्या होत्या. तर त्याचा अभ्यास घेत असताना मी एके दिवशी, 2 दिवशी सलग खूप बराच वेळ मी मेंटल एबिलिटीचं डिस्कशन घेतलंय. तर मी ते 1 नाही तर 2 व्हिडिओ आपल्याला पाठवून ठेवतो. ठीक आहे. आपण एक तारीख नोंद करून घेऊ शकतात. आता जर पालक आणि विद्यार्थी क्लास करत असतील, बघा तारीख आपण नोंद करून घेऊ शकतात, की संकल्प भैय्याचा 18 फेब्रुवारीचा व्हिडिओ 2 व्हिडिओ आहे. पार्ट 1, पार्ट 2. एक व्हिडिओ तर अक्षरशः 4.5 तासाचा व्हिडिओ आहे. ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित आहे. मी लिंक पण पाठवतोय, ग्रुपवर पाठवतोय 2 मिनिटात. एक 18 फेब्रुवारीचा. दुसरा व्हिडिओ सुद्धा 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 फेब्रुवारीचा आहे. तो 1 तास 38 मिनिट, जवळपास 1.5-2 तासाचा व्हिडिओ आहे. आणि तिसरा व्हिडिओ 19 फेब्रुवारीचा आहे 20 मिनिटाचा. हे 3 व्हिडिओ जरी केले 3 व्हिडिओ, तर मॅक्सिमम डाउट्स ह्याच्यामध्येच क्लिअर होऊन जातील. मॅक्सिमम डाउट्स. मस्तपैकी एक मॅथ्सचा आणि मेंटल एबिलिटीचा सराव होऊन निघेल. तर मी त्वरित आत्ताच ग्रुपवरती हे 3 व्हिडिओ पाठवून ठेवतोय 4th स्टँडर्डच्या ग्रुपवरती. 4th स्टुडंट्स संकल्प भैया व्हिडिओ असं टाकून ठेवतोय. म्हणजे सगळ्यांना लक्षात राहील, की इतकं जर बेअर मिनिमम जरी केलं तर पटकन एक रिव्हिजन होऊन जाईल. तर त्यामध्ये हा आहे व्हिडिओ नंबर 1 पहिला. त्यामध्ये हा आहे व्हिडिओ नंबर 2 दुसरा. आणि शेवटी हा 20च मिनिटाचा आहे व्हिडिओ नंबर 3 तिसरा. तर 4थीच्या विद्यार्थ्यांना आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना आता भरपूर व्हिडिओज पाठवून मी दिले. ह्याशिवाय आता मोठा प्रश्न हा आहे बघा, व्हिडिओजची गरज सगळ्यांना करणं आवश्यक नाहीये. सगळ्याच विद्यार्थ्यांनी इतके सगळे व्हिडिओ बघायचेच आहेत का? नाही. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, ज्यांना व्हिडिओजची गरज नाहीये, त्यांनी फक्त आणि फक्त पेपर सोडवायचे. पेपर सोडवून झाल्यानंतर मला मी जी आन्सर की पाठवेल त्या क्वेशन पेपरची, त्या आन्सर कीनी स्वतः चेक करायचंय, हॉनेस्टली चेक करायचंय, की किती मार्क पडतायत पेपरमध्ये. आणि पेपरमध्ये जे पण डाउट्स आहेत ते मला WhatsAppला पाठवायचेत. माझ्याकडून डाउट्स विचारून सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. पुढच्या 10-15 दिवसात हाच एक काम तुम्हाला करायचं आहे. तर भैय्या आता तुम्ही नेमके पेपर कसे पाठवणार आणि किती पेपर पाठवणार? 1-2च पेपर पाठवणार का नाही? मी आत्ता जवळपास ग्रुपवरती 5वीच्या ग्रुपवरती साधारणतः अ, द 7 आणि 7 14 पेपर पकडा. 14 क्वेशन पेपर्स मी पाठवतोय. आत्ता सध्या लगेच पाठवतोय ह्या मीटिंगमध्ये, चालू मीटिंगमध्ये. आणि 7वीच्याही ग्रुपवरती मी जवळपास अ, साधारणतः तुम्ही पकडा की दोन्हीही ग्रुपवरती मी 10 आणि 10 20 क्वेशन पेपर पाठवतोय.
दहा 10 प्रश्न पेपर कशाचे? बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजीचे आणि 10 प्रश्न पेपर गणित आणि मराठीचे. ठीक आहे? म्हणजे असे मागच्या 10 वर्षांचे पेपर मी पाठवतोय आपल्याला. आपल्यापैकी कोणी जर ती स्कॉलरशिप परीक्षेची जी अशी बुक येत असते ती नवनीत पब्लिकेशनची, जर ती बुक विकत घेतली असेल, तर आपल्याला या बुकच्या लास्टमध्ये एखाद वर्षाचे, 2 वर्षाचे पेपर मिळाले असतील. एखाद वर्षाचे मॅक्स टू मॅक्स एखाद्या वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर मिळाला असेल. पण आता मी सर्व पालकांना थोडं समजावून सांगतोय, आपण हे व्यवस्थित बघा. आणि समजा तुम्हाला कष्ट नको म्हणून मीच व्यवस्थितपणे टाकून देणार आहे. दररोजचं मी 2-2 क्वेशन पेपर टाकणार. तर बघा हे सगळे मागचे 5वी आणि 8वीचे जे स्कॉलरशिपचे पेपर आहेत, ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती मागच्या 10 वर्षांचे पेपर आहेत. ही लिंक पण मी ग्रुपवर पाठवणार आहे, त्यामुळे कोणी चिंता करू नये. आता लगेच ग्रुपवर पाठवणार आहे. मी पालकांना अगोदर समजून सांगतोय. हे प्रश्न पेपर जरी 5वी आणि 8वीचे असले, पण 4थी आणि 7वी जी शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे, हे सर्व विद्यार्थी जे 4थी मधून 5वी मध्ये आणि 7वी मधून 8वी मध्ये जाणार आहेत. ह्यांची जी स्कॉलरशिपची एक्झाम 26 एप्रिलला होणार आहे, त्यामध्ये ह्याच पातळीचे सगळे प्रश्न येणार आहेत. म्हणून आपल्याला 4थीच्या विद्यार्थ्यांना 5वी स्कॉलरशिपचे आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना 8वी स्कॉलरशिपचे मागच्या 10 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर सोडवायचेच आहेत. ठीक आहे. आता मी पहिला पेपर पाठवतोय. दररोजचे मी 2-2 पेपर टाकणार. असे माझ्याकडे 20 पेपर आहेत, तर 10 दिवसात पेपर येऊन जातील. आता मी आज पहिला पेपर पाठवतोय बघा. 5वीचा फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्रजी आणि मॅथ्स. इंग्लिश आणि मॅथ्सचा पेपर पाठवतो. 1 मिनिट. 5वी 2017 इंग्रजी आणि मॅथ्स आणि मग लगेचच 5वीचं 2017चं मेंटल एबिलिटी आणि मराठी. 5वी 2017 मराठी आणि मॅथ्स. ठीक आहे. आता बघा मी 4थी आणि 5वीच्या आता सर्व मम्मी-पप्पांनी 2 गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे. हे पालकांचं कर्तव्य आहे. पालकांनी इतकं व्यवस्थित करून घेणं आहे. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? पहिली गोष्ट, हा पेपर जेव्हा संकल्प भैय्या WhatsApp ग्रुपला टाकतील आणि दररोजचे किती क्वेशन पेपर टाकतील? दररोज 4थीच्या मुलांना 2 क्वेशन पेपर आणि 7वीच्या मुलांना 2 क्वेशन पेपर. एका पेपरसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना किती वेळ द्यायचा? तर 1.5 तास, 1 एंड हाल्फ अवर्स, 90 मिनिट्सचा वेळ द्यायचा. जर का आपल्याला प्रिंट काढणं शक्य असेल, तर प्रिंट काढून मग विद्यार्थ्यांना पेपर सॉल्व्हिंगला बसवा. आणि जर का प्रिंट काढणं, इतकं खर्च करणं वगैरे जर शक्य नसेल, तर मोबाईल फोनमध्ये WhatsAppवरतीच पेपर आहे. तर त्यावेळेस विद्यार्थ्याला 1.5 तासात घड्याळामध्ये वेळ बघून विद्यार्थ्याला 1.5 तास पेपर सोडवायला बसवा. मी पुन्हा एकदा सांगतो, 4थीच्या विद्यार्थ्यांना दररोज 2 पेपर पाठवणार आहे आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना दररोज 2 पेपर पाठवणार आहे. एका पेपरची वेळ काय आहे? एका पेपरची वेळ आहे 1.5 तास. अशी 2 पेपरची वेळ आहे 1.5 आणि 1.5 1.5 तास आणि 1.5 तास 3 तास. सलग 3 तास कोणीच पालकांनी विद्यार्थ्यांना बसवू नये. 1.5 तासाचा पहिला पेपर घ्यायचा. त्याच्यानंतर तो पेपर सोडवून झाल्यानंतर एक 10-15 मिनिटं, अर्धा तासमध्ये विद्यार्थ्यांना सरावासाठी किंवा रिफ्रेशमेंटसाठी ब्रेक द्यायचा आणि पुन्हा 1.5 तासाचा 1 एंड हाल्फ अवर्सचा सेकंड क्वेशन पेपर सोडवून घ्यायचा. दररोज रात्री 10 वाजता दररोज रात्री 10 वाजता जे पेपर मी सकाळी पाठवलेत, आज तर दुपारी पाठवतो या Zoom मीटिंगमध्ये. पण दररोज रात्री 10 वाजता जे पेपर उद्यापासून मी सकाळी कंटिन्यू येतील, मी रात्री त्याची आन्सर की पाठवून देणार ग्रुपवर. पेपर नंबर 1 ची पण आणि पेपर नंबर 2 ची पण. ती आन्सर की उघडायची आणि पूर्ण आपले आन्सर्स चेक करायचेत. आपला स्कोर चेक करायचा आणि जे प्रश्न चुकले, त्यांच्यावरती पुन्हा वर्किंग करायचं आहे. हे करून घेण्याची जबाबदारी, मोठी जबाबदारी पालकांची आहे. कारण 4थी आणि 7वीचे विद्यार्थी लहानच असतात. 2 ते 3 क्वेशन पेपर्स ट्युशनवर पण होतील. जे मी आता हे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर पाठवतोय. ह्याशिवाय नवीन काढलेले पेपर्स ट्युशनवरती पण होतील. पण पालकांची ही जबाबदारी आहे, जर खरंच तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं जबरदस्त रँक आणायचं असेल, जबरदस्त मार्क आणायचे असेल, तर घरी हे सोडवून घेणंच घेणं आहे. तर बघा 4थीच्या ग्रुपवरती मी 2 पेपर पाठवतोय. बऱ्याच वेळेस पालक विद्यार्थ्यांना फक्त फोन लावून देऊन टाकतात. आज माझ्याकडे सिल्लोडचे एक पालक भेटायला सकाळी आले होते. त्या पालकांचं नाव वगैरे घेणं, त्या विद्यार्थ्याचं नाव घेणं योग्य नाही.
पण त्या पालकांची इतकी जास्त मेहनत आहे, इतकी जास्त मेहनत, मी त्यांची तारीफ करतोय, की सकाळी त्यांचे पाल्य उठतील ह्या अगोदर ते उठतात आणि रात्री त्यांचे पाल्य झोपतील त्यानंतर ते झोपतात. आणि फक्त आणि दिवसभर त्यांची चिंता त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी असते. दोन्ही मुलं आहेत, त्यांना एक 2री मध्ये आणि एक 7वी मध्ये आहे. 2रीचा जो त्यांचा मुलगा आहे तो 5वी-6वी चे प्रश्न सोडवतो आणि 7वीत जो त्यांचा मुलगा आहे, जो आता 8वीत जाणार आहे, तो ह्यावर्षीच 9वी आणि 10वी चे प्रॉपर प्रश्न सोडवतो. आणि ते पालक दिवस-रात्र मेहनतीला लागलेले आहेत. मागच्या 2 वर्षांपासून ते ट्युशनच्या एज्युकेशनल ग्रुपमध्ये आहेत. विविध परीक्षांची माहिती तिथून मिळवतात. बरेच आपल्या ट्युशनचे लेक्चर्स वगैरे YouTubeवरून घरी बसून सगळा अभ्यास करतात आणि माझ्याकडून नियमित वर्षभरात मटेरियल्स वगैरे मागवून घेतात. ट्युशनमध्ये लाईव्ह क्लास जरी नाही करू शकले, पण ट्युशनची पूर्ण फीस भरून रेकॉर्डिंग करून घेतात आणि पेपर्स मागवून सोडवून घेतात, घरी बसल्या-बसल्या. आणि आज ते आलेत आणि ह्या वर्षीसाठी त्यांनी आता ट्युशनमध्ये ॲडमिशन घेतलं, पण ते खरंच त्या पालकांची वाव आहे. तर आत्ता सध्या या Zoom मीटिंगमध्ये जितकेही पालक अटेंड करतायत, काही पालक तर असे असतील विद्यार्थ्यांना बसवून दिलं असेल आणि बरेच पालक असे पण असतील जे स्वतः आत्ता मीटिंग अटेंड करतायत. सर्व पालकांना मी ही विनवणी करेल, की आपण स्वतः विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचाच आहे. हे फार-फार गरजेचं आहे. पुढचे 10-15 दिवस त्यांना व्यवस्थित अभ्यासाला बसवायचं आहे. हे करायचं नाहीये, की हे घे फोन आणि तुझं ते पेपर काढ आणि चल सोडवत बस. आपल्याला फोन द्यायचा आहे, पण आपल्याला स्वतःला वेळेचं लक्ष ठेवायचं आहे. येता-जाता आपल्याला मुलाकडे, मुलीकडे चक्कर मारायची, की फोनमधून पेपर सोडवत असताना हा चीटिंग तर करत नाहीये ना? कारण ही तयारी चालू आहे आणि तयारीमध्ये खोट जर असली, तर परीक्षेमध्ये, अंतिम परीक्षेमध्ये निकाल येणार नाहीत. तर मी आज 5वीचा 2017चा पेपर 1 पाठवलाय आणि 5वी 2017चा पेपर 2 पाठवलाय 4थी-5वीच्या सर्व विद्यार्थ्यांना. असंच आता 7वीतून 8वीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 7th स्कॉलरशिपसाठी पुन्हा 2 पेपर मी पाठवतोय. एक इंग्लिश आणि मॅथ्सचा पेपर नंबर 1 आणि एक बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठीचा. हा पण लगेच ट्युशनच्या WhatsApp ग्रुपला येणार आहे आणि ह्याची आन्सर की मी उद्या सकाळी 8 वाजता टाकेल. आज रात्री नाही टाकणार. उद्यापासून दररोज सकाळी 8 ते 9 मध्ये मी पेपर पाठवून देणार. दिवसभरात विद्यार्थी जरी शाळेला गेलेले असतील, पण घरी संध्याकाळी आल्यावरती ते सोडवून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. रात्री 10-10:30 वाजता आन्सर की येईल, तर पालकांनी विद्यार्थ्याला मांडीला मांडी लावून बसायचंय आणि त्याचे किती बरोबर आले, किती चुकले आणि जे चुकले ते का बरं चुकले याचं एनालिसिस विद्यार्थ्याला करायला लावायचं आहे. जे चुकले असतील ते पुन्हा सोडवायचे आहेत. जर स्वतःहून सॉल्व्ह झाले तर वेल एंड गुड. पण जर स्वतःहून सॉल्व्ह होत नसतील, तर मग संकल्प भैय्याला WhatsAppला मेसेज टाकायचा आहे. भैय्या क्लास घेणार आहेत ना दररोज संध्याकाळी, तर संध्याकाळच्या बॅचमध्ये आपापले डाउट्स विचारायचे आहे. भरभराटीहून डाउट्स विचारायचे आहेत. 50 प्रश्न डाउट्स असले तरी 50चे 50 विचारायचे आहेत. हा मम्मी-पप्पाचा काम आहे. तर मी 7thच्या ग्रुपवरती आता पेपर 1 पण पाठवून दिलाय आणि 7thच्या ग्रुपवरती मी आता पेपर 2 पण पाठवून दिलाय. विद्यार्थ्यांनी स्वतः ती वेबसाईट आणि ते चुळबुळ करत बसू नये. तुम्हाला दररोज 2 पेपर पडतायत. पेपर सॉल्व्हिंगवर सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. टाईमपास करायचं नाहीये. जर पेपर सोडवण्याचं मन नसेल विद्यार्थ्यांनो, तर त्यावेळेस हे सगळे व्हिडिओ लेक्चर पाठवले आहेत 7वी साठी पण आणि 4थी साठी पण. तर त्यावेळेस जेव्हा मन होत नाही, तेव्हा निदान व्हिडिओ बघा. ट्युशनची वही उघडा वर्षभराची आणि सराव करा. मॅथ्स इतकं सारं शिकवलंय वर्षभरामध्ये, बुद्धिमत्ता इतकी सारी शिकवली वर्षभरामध्ये, त्याचं रिव्हिजन करा. ठीक आहे आणि संध्याकाळच्या बॅचमध्ये उद्यापासून संध्याकाळी दररोज नियमित डाउट्स विचारा. आता पालकांचं जर काही सजेशन असेल काही वेगळं किंवा काही क्वेरीज असतील तर आपण विचारू शकतात. माझ्याकडून इतकंच होतं. मी एक प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली की काय अभ्यास करून घ्यायचा आहे. व्हिडिओ पाठवलेत. दररोज जर 1.5-2 तास केलं तरी काही हरकत नाहीये आणि पेपर सोडवायचेच आहेत. पेपरचे डाउट संध्याकाळी विचारायचेच आहेत. येस, आता पालकांना काही डाउट्स असतील तर आपण विचारू शकतात. येस. हां, बोलू. माईक आणि कॅमेरा कॅमेरा ऑन करून बोला प्लीज. ओके.
ठीक है, तब तक हिमांशी की मम्मी। सर आज राम ने एक पेपर छुड़ाया था हिमांशी का। हाँ। तो ठीक है, अच्छे से छुड़ाया वगैरह, बट थोड़ा भी हुआ कि उसको बोर हो जाता, बोल तो पेपर वगैरह छुड़ा के हो गया, क्या क्या गलत हुआ वो भी उसने बोल तो चेक कर लिया। बट वो हाँ। बोरिंग क्यों हो रहा है मुझे समझ में नहीं आ रहा है। पूरा पेपर हो गया, अब बोर हो गया, अब क्या करूं? तो फिर अभी तो टीवी देख रहा हूँ, डोरेमोन चालू है, तो उसको थोड़ा मोटिवेट करना पड़ेगा सर वो। तो अच्छा। मेरे बस की बात नहीं। मैं बराबर, ठीक है, एक ही मिनट रुकिए बस। मैं कुछ एक्स्ट्रा मटेरियल डालता हूँ सॉल्विंग के लिए, सभी जितने भी फोर्थ स्टैंडर्ड के बच्चे हैं ना, सबको मैं एक्स्ट्रा मटेरियल डालता हूँ। नहीं, इतना मैं करा और के मैं रोज लेती हूँ वो, उसके पास से, ये हाँ, ठीक है, बट वो थोड़ा ही कुछ हुआ कि वो बाद में तो बोर ही हो जाता है, उसको समझ ही नहीं आ रहा है उसका क्या करें। नहीं ठीक है, ठीक है, ठीक है, मैं उतना एक बुक डालता हूँ। थोड़ा व्यस्त रहेगा उसके कारण, और मैं बैच में पूछूंगा हर रोज उसको शाम में। हाँ हाँ। एक एक रीजन ये है कि मतलब फोर्थ से अभी फिफ्थ में जाने वाला है, लेकिन मैंने बहुत ज्यादा पढ़ा दिया है आगे फिफ्थ सिक्स्थ का, तो उसको साल भर स्कूल में बोर ही होने वाला है। तो हम्म, इवेंचुअली शायद एक आध साल स्कूल करके फिर उसको NIOS ओपन स्कूलिंग में, ओपन बोर्ड में लाना पड़ेगा। मतलब जिसमें वो खुद के स्पीड के हिसाब से तेजी से छोटी उम्र में ही 8वीं 10वीं ये सारी क्लासेस खत्म कर पाएगा। ऐसे बहुत सारे बच्चे रहते हैं जो 10 11 12 साल की उम्र में ही 10वीं बोर्ड का परीक्षा दे देते हैं और फिर आगे की पढ़ाई शुरू कर देते हैं। राम के केस में एक आध साल के अंदर वो निर्णय लेना पड़ेगा। मतलब इस साल फिफ्थ में उसको शायद पर्टिकुलरली अभी है नहीं ना वो आजू बाजू में। नहीं नहीं नहीं, वो तो नहीं, हाँ, डोरेमोन तो है। हाँ, इस केस में उसको ना थोड़ा ये साल तो ठीक है, कैसे वैसे स्कूल में निकाल लेगा, लेकिन रोज बोलेगा कि बहुत बोर होता है स्कूल में, क्योंकि उसको हाँ वो। आगे का आएगा बहुत सारा, ऑलरेडी आता है, बहुत सारा पढ़ा दिया है। तो हम्म। वो हंगर सेटिस्फाई करने के लिए और भी मुझे कराना पड़ेगा। तो मैं क्या करता हूँ, राम के स्पेसिफिक केस के लिए मैं आपको एक पर्सनली एक अलग से बुक भेज रहा हूँ। आप उसका प्रिंट निकालिए, उसमें लास्ट में आंसर कीज भी दी है। उसको आप हम्म, टाइमिंग लगा के बिठाइए, और जितना रॉन्ग आए उसका आप मुझे केवल ये इंटीमेट कर दीजिए कि भैया उसके ये क्वेश्चन नंबर गलत हुए हैं। भले ही वो हम्म। ना बताए, लेकिन मैं खुद भी डाउट्स वगैरह करवा के लूंगा उसके सारे। एक के मिनट बस मैं भेज रहा हूँ आपको। मैं अभी फिलहाल आपने जो दिया है स्टडी मटेरियल उतना कवर कर लेती, फिर बाद में ये स्टार्ट कर लेती उसका। हाँ, 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 बिल्कुल, ये करने के बाद जैसे ही उसके पास दिन भर टाइम बचे ना, तो तुरंत हम्म जो मैं अभी आपको पर्सनल भेज के रख रहा हूँ अलग से, आपको हम्म। आ गया होगा देखिए व्हाट्सएप पर, अलग से पर्सनली, तो ये वाला आप करवा के दीजिए। ठीक है। ठीक भैया, है। जी, यस। क्लास कधी चालू होणार आहे 7th क्लासचा? 7वी चे 30 एप्रिल पासून सुरू, म्हणजे आपण कोणाचे पालक पियुष बोलत शिंदे. आहात? पियुष शिंदे. पियुष, 7वीचे क्लास तसे सुरूच आहेत, काल पण क्लास झाला, अ, परवा पण क्लास झाला, 7th स्कॉलरशिपचे क्लास सुरूच आहेत. आणि तो तर आज म्हणतो सुट्टी म्हणे. नाही, आपण ग्रुप चेक करत जा ना, ग्रुपवर सगळं काही येत आहे ना, ग्रुपवर सूचना बघत नाही का त्याला आपण? बोलले मी, पण तो म्हणतोय सुट्टी आहे, क्लासेस नाही म्हणे. नाही, पण ग्रुपला जर वेळ आलेला आहे तर क्लास आहे, खूप हो सोपीशी ना, गोष्ट तेच आहे. ना. त्याला पाठवते उद्या मी. त्याला थोडंसं हो. बोला, कारण अभ्यास काहीच नाही तर स्कॉलरशिपचा, थोडंसं घेऊन बसतो थोडा वेळ. बघा, मला मला एक सांगा, तुम्ही ट्युशनच्या त्या हॉलमध्ये झालेल्या 6 एप्रिलची मीटिंग, काल रात्री झालेली मीटिंग, ह्या सगळ्या मीटिंग आपण अटेंड करत आहात का? आणि आपण नाही, नियमित नव्हती मी ट्युशनच्या त्या हो. ग्रुपवर काल रात्री केली का आपण मीटिंग अटेंड? नाही नाही, काल नव्हते. नाही, बघा, एक पालक म्हणून ही आपली ही जबाबदारी आहे की ट्युशनचा जो नाही, मी ग्रुप आहे फोन, त्याला, तुम्ही मागे मेसेज टाकला होता फोन करा म्हणे पालकांनी ह्या वेळेत, तर मी फोन नाही, केला. फोनचा एक विषय आहे, पण ट्युशनच्या ग्रुपवर ज्या सूचना येतात ना, दिवसभरात आपण रात्री तर उघडून बघू शकतो. समजा दिवसभरात काही बघणं नाही झालं, समजा लेट्स से मीटिंग पण अटेंड करणे नाही झाली, पण वेळापत्रक जो ट्युशनच्या ग्रुपला येतो, निदान आपण दिवसातून एक हम्म. वेळेस 2 वेळेस तितका नाही, व्हॉट्सअप ग्रुपचा मी उघडून बघू वेळापत्रक शकतो. बघते, पण तो सांगतोय सुट्ट्याच आहे आम्हाला क्लासला, असं सांगतोय. अरे, जर ट्युशनच्या ग्रुपवर वेळ येतोय तर ट्युशन आहे, खूप सोपी गोष्ट आहे. चालेल, उद्यापासून पाठवते त्याला मी. जी, जी. हो. थोडंसं बोला त्याला. अशा वेळेस जर कधी पण शंका झाली ना, तर समजा मी क्लासमध्ये असलो, मी फोन उचलत जरी नसेल, पण आंटीचा नंबर आपल्याकडे असेल, तर त्वरित हो हो. आंटीला फोन करून टाकायचा. तर लगेच त्यांना कॉल करून विचारायचं की आज क्लास आहे की नाही, आणि उशीर जरी झाला 5 10 मिनिटं, पण त्वरित क्लास पाठवायचा. हो चालेल, पाठवते उद्या मी. हो. चालेल, चालेल. हो. येस, आणायचे फादर. भैया भैया, आणायच्या केसमध्ये जी. एक क्युरी होती की त्याचा जो काही आपण शाळेमधनं फॉर्म भरून घेतलेला आहे,
हा, तर तो मराठी तिथे माध्यम काय झालं, मध्ये. हा ते मराठी माध्यम झालेलं आहे. तर मग नाही नाही, आता त्याचं तर ते सेम त्याचं तर सेम सगळं 4 आता विषय इंग्लिशमध्ये असतात. मॅथ्स. नाही नाही नाही, पूर्ण सेम पेपर असतो आणि मॅथचा प्रत्येक प्रश्न मराठीत पण आणि इंग्रजीमधून पण दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असतो तिथे अच्छा अच्छा. पेपरमध्ये. म्हणजे तर त्याला काही काहीच अडचण अडचण येणार नाही. नाही, काहीच अडचण नाही. ओके ओके. चलो हो, थँक्यू. येस. अजून कोणीही पालक जर असतील तर प्लीज अपना माइक आणि कैमरा ऑन करून अपन अपने प्रश्न विचारा. कोई भी पेरेंट्स कुछ पूछना चाहते हैं तो आप आपका माइक और कैमरा ऑन करके पूछिए. सर देवस्थानला हो, सांगा एका ठिकाणी बसून पेपर सॉल्व्ह करायला. बरं. कुठे आहे आता? आहे का आता आहे बाजूला बसलेली आहे का? आहे सर, इथेच आहे, माझ्याकडेच आहे. बरं. देवस्या, हे जे आता 2 पेपर पाठवलेत ना, तर पहिला पेपर 1½ अवर आहे. 90 मिनिट्स हालायचं नाही जागेवरून. आणि मग 15-20 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा, थोडं खेळायचं आणि पुन्हा सेकंड पेपरला लगेच त्याच दिवशी 1.5 तासाचा पेपर आहे, बसायचं. दररोज 2 पेपर पाठवणार आहे मी आणि दोन्ही पेपर मिळून 3 अवर्सचे, 3 तासाचे. तर दररोज हे सोडवायचेच. आणि संध्याकाळी मी आन्सर की पाठवेल रात्री 9 वाजता, 9:30 वाजता. तर कंटाळा करायचा नाही. ते पूर्ण चेकिंग करायचं. काय चुकलं, काय बरोबर आलं आणि मला मार्क पाठवायचे WhatsAppला. आणि इन जनरल सर्वच विद्यार्थ्यांनी रात्री जेव्हा मी आन्सर की पाठवेल 9, 9:30, 10ला, तर चेक करून विद्यार्थ्यांनी अथवा पालकांनी प्लीज हा काम करायचा आहे, की भैय्याला आपण मार्क टाकतोय. ठीक आहे. इतक्या प्रश्नांपैकी इतके बरोबर आहेत. हे पाठवायचं आहेच. देवस्थानचा सर कंटाळा करते ती, अभ्यासाचं म्हणजे अभ्यास करून घेईल, पण जेव्हा पेपर जेव्हा देतात ना तुम्ही 1.5 तास, मग तो 3 तास, तर त्याच्यात तिला कंटाळा येतो, मग ती बोर होते म्हणते मला. हो. बोर नाही, नाही. नको. थोडं सोडून तर घ्यावंच लागेल. आणि अधून-मधून तर ट्युशनवरच होईल आता. उद्या परवामध्ये तर ट्युशनवरच प्रॉपर 3 तासाचा पेपर होईल. त्या दिवशी तर हलता येणार नाही. आणि ट्युशनचे पेपर मी स्वतः बनवलेले आहेत. ते काही असे Googleवरून प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर नाही आहेत. तर तो पूर्ण नवीन पेपर असेल आणि तो बसून सोडवावाच लागेल. राइट? ते ते पण ती तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा पण मी ऑनलाईन करून घ्या, घेणार आहे. तुम्ही जेव्हा घेतात ना ऑनलाईन, तेव्हा ती नक्की सोडवते, बसते ती एका ठिकाणी आणि हां, पण असं ऑनेस्टली सॉल्व्ह स्वतःहून करते. नाही बसणार. नाही, स्वतःहून नाही बसणार. आता पाठवलं ना तर तिला खूप वेळा पुश करून करून असं ओपन करून द्यावं लागेल आणि मग ती बसेल. असं आहे तिचं. बरं. नाही, देवस्या, हे असं करायचं नाही बेटा. आता एक 10 दिवस तर आपल्याला जोर लावून करायचा आहे. वर्षभर याच परीक्षेसाठी आपण अभ्यास केला आहेत का? आणि शेवटचे 10-12च दिवस राहिले बेटा. म्हणून एक 2 आठवडे फक्त अभ्यास कर. मग आहेच की सुट्ट्या. मग उन्हाळ्यात 2च तास ट्युशन आहे. दिवसभर खेळायचंच आहे मग. हो ठीक आहे? सांग. नक्की ना? हां, चालेल. ओके. थँक्यू सर, थँक्यू. जी. अजून कोणी विद्यार्थी किंवा पालक आपले काही प्रश्न, काही क्वेरीज आहेत का? मी जर कुठल्या पालकांनी मागच्या समजा ट्युशनची जी वार्षिक सत्राची प्लॅनिंग आहे, त्याची जर मीटिंग अटेंड केली नसेल किंवा काल रात्री एक मोठी मीटिंग झाली आणि महत्त्वपूर्ण मीटिंग झाली, की ट्युशनचा ॲडमिशनचा फॉर्म कसा भरायचा आहे, ती पण मीटिंग जर कोणी केली नसेल, तर मी 7वीच्या ग्रुपवर आणि 4थी-5वीच्या ग्रुपवर एका सिंगल मेसेजमध्ये, एकाच मेसेजमध्ये सगळ्या लिंक पाठवलेल्या आहेत. तर आपण व्यवस्थित रेकॉर्डिंग ऐका आणि कुठल्याही पालकांना जर रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर काही शंका असतील मनामध्ये, तर आंटीचा नंबर खाली दिला आहे कॉलसाठी. आपण कधीही आंटीला कॉल लावून विचारू शकतात. सर्वच पालकांना ही विनवणी आहे. ट्युशनचा ग्रुप अपडेट बघत जा आणि विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाला दररोज बसवा. शाळेतून आले की आत्ता खेळाय-कुदायचे 2 आठवडे बिलकुल खेळणं, कुदणं, पिक्चर, टीव्ही, IPL बघायचे नाहीयेत. 2 आठवडे अभ्यासाचे आहेत. तर कडकपणे अभ्यासाला बसवा. चालेल. जर आपले काही प्रश्न असतील तर बिलकुल आपण बेफिकर होऊन विचारा. सर क्षितिजासाठी जर काही पाठवता आले क्वेश्चन पेपर तुम्हाला तर, म्हणजे 7वीच्या अ, ग्रुपला तर मी जॉईन नाहीये. बरं, मी पाठवतो काही वेगळं. मटेरियल व्हिडिओ लेक्चर्स तरी मी पाठवून ठेवतो. हां, म्हणजे तिला ते ऐकून थोडंसं नॉलेज मिळेल आणखी. हो, हो. येस. ओके सर, थँक्यू. येस, येस, येस. पियुष इकडे. हो, बोला ना मॅम. ठीक आहे. की सर्वच पालकांचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. तर मी मीटिंग एंड करतो आणि आज जे 2 पेपर पाठवले आता संध्याकाळी बघा 5:30 वाजलेत जवळपास.
तर प्लीज रात्री 9:30 अगोदर 1.5 आणि 3 तासाचे हे पेपर सोडवून घ्या. आज रात्री 10 वाजता मी किंवा उद्या सकाळी 8 वाजता मी आन्सर की पाठवून देईल. चालेल. थँक्यू. आणि दररोज जे पेपर येतील आपण तितकं सोडून घ्या. नियमित माझ्याकडून क्लासेस सुरू आहेत उद्यापासून अगेन. मी विद्यार्थ्यांचे सर्व डाऊट, जर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवले नाही तर ते डाऊट्स काय विचारणार? डाऊट्स आले पाहिजे. डाऊट्स त्यालाच येतात जो विद्यार्थी अभ्यास करतोय, आणि खूप जास्त डाऊट्स त्यालाच येतात जो खूप जास्त अभ्यास करतोय. तर विद्यार्थ्यांनी अवश्य मला डाऊट्स विचारायचे आहेत. चालेल. थँक्यू. आपण ही मीटिंग लीव्ह करू शकतात. मीटिंगची रेकॉर्डिंग मी स्टॉप करतोय.